क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती आहे। साताऱ्यातील नायगावात त्यांचा जन्म झाला होता। जयंतीनिमित्त त्यांच्या घराची वास्तू सजवण्यात आली। सावित्रीबाई फुलेंचं घर कसं आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संतोष नलावडेंनी। पाहूयात। 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या या नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। तेच हे जन्म ठिकाण आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचं हे स्मारक आहे। अत्यंत चांगल्या परिस्थितीत आता हे सुस्थितीत आपण पाहतोय। या ठिकाणी खरं तर छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून हे झालेलं स्मारक आहे। पाहिलं तर पूर्णपणे आता या ठिकाणी पाहिलं तर या मातीच्या पूर्णपणे या भिंती आहेत। याबरोबरच खाली जर पाहिलं तर अजूनही त्याच पद्धतीची ही जमीन जी आहे ती सारवलेल्या अवस्थेत या ठिकाणी आपण पाहतोय। या ठिकाणी आता आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी काही जुने फोटो आहेत अवशेष जे आहेत ते सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराचे जे जुने फोटो आहेत ते आपण इथं पाहतोय की हे पहिलं अशा पद्धतीनं होतं। मात्र मंत्री त्या काळात छगन भुजबळ साहेबांनी जे काही हे काम केलं आणि त्यानंतरचं जे काही आता जे बदललेले जे रूप आहे ते अशा पद्धतीचं आहे। खरं तर सांगितलं जातं की याच ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि हेच ते जन्मघर आहे। आपण पाहिलं तर खूप जुन्या पद्धतीचं जी काही बांधकाम आहे त्याच पद्धतीचं आताही त्या सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या काळातली जुनी भांडी असतील किंवा जी जुन्या पद्धतीची आता चूल आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व काही आजही त्या ठिकाणी नायगावमध्ये आपण पाहतोय। खरं तर जे काही जुन्या पद्धतीचं जे काही ठेवता येईल तेवढं अवशेष जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पहिलं जुन्या घरामध्ये असं धान्य ठेवण्यासाठी अशी जागा होती, ही देखील आपण या ठिकाणी पाहतोय। हे सर्व काही आजही जतन करून ठेवण्याचं काम शासनाकडून केलं जातंय। कॅमेरामन गणेश मोरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, नायगाव, सातारा।